तर नमस्कार मित्रांनो, आत्ताच आम्ही मध काढलंय वावरात दादा शेतात होतं. तर हे इथं दुपण केलं आणि तिथं ते मी तिथं त्या झाडावर होतं मध. खुर्ची बिडची लावून आम्ही काढलं ते आणि सगळ्यांनी खाल्लं. पण ही आराध्य आणि ही कल्याणी काय खायना, त्यांना ते पाहून केळं शायला लागले काय नाही वाटतं, त्यांनी खाल्लंच नाही. तर हे बघा इथं आम्ही बसलो होतो. तर ओरिजिनलमध्ये ना हे बघा वितळत नाही पाण्यात. आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा अजून जमिनीत सुद्धा नाही जिरलं. हे बघा ओरिजिनल मोळाचं मध आहे. आणि मित्रांनो, ओरिजिनल जे मध राहतं ते कपड्यावर एकदम जिरत नाही, डाग नाही पडत कपड्यावर त्याचा. म्हणजे पडतं पण चिटकून धरल्यावर पडतं. जर असा समजा खाली आपण कपडा धरला नाही तर थेंब टाकला तर ते कपड्यावर चिटकून नाही धरत, असं खाली खाली वितळत. तर ओरिजिनल मध असं सुद्धा ओळखत येत. आणि हे बघा ही पायलीने सुद्धा खाल्लं, ही तर लय पिसाळी. आणि हे बघा हे सगळ्यांनी खाल्लं, फक्त या हिनं नाही खाल्लं, या बारकीनं नाही खाल्लं. ए टप्पू. आणि ते बघा तो भैया कुठं चाललाय, तो आराध्य भैया बा. तर हे बघा मॅडम व्हिडिओ बनवून राहिले. तर मोळ खाल्लं तर ती आरी जेव्हा पूर्ण जेव्हा मोळ होतं तेव्हा खाल्लं नाही, आणि संपल्यानंतर ते पुसायला आलेत. तर हे बघा हा मशीन चक ती शिकायचं आहे वाटतं तिला, रोड काम तुम्हाला दाखवतो मी. तर बघा नंद्या आत्ताच रसवंती बंद केली, नंद्याला बांधलं इथं. आणि हे बघा हे रोडचं ते काय मशीन आणलंय वाटतं इथं. आणि हे रोड रोलर इथं लावलंय पार्किंगला, ते दादानी लावून दिलंय त्यांना कामगारांना. इथं रोडचं काम होतं तर ते बघा आत्ताच रसवंती बंद केली. तर हे बघा यो भैया, अय भैया कसं येते रे याच्यात. तर हे बघा इथून वर चढत आहे त्याच्यावर. तर बघा भैया कसा बसलाय, तिला शिकायचं आहे वाटतं हे सगळं काम, आहे का नाही गाडी. तर हे बघा इथं खुर्ची वाटतं बसायला. असं का. तर बघा ह्यो भैया पण आलाय, त्याच्या चॅनलवर ब्लॉग टाकू राहिलो ते. आणि बघा इथं ही पाहिली बघा, हे बघा मम्मी ते आत्ता तिथं खुर्ची बिडची लावली. आम्ही मध खात होतो. तर एकदम ओरिजिनल गावाकडलं मध कोणी काढलेलं आहे मित्रांनो, एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. आत्ताच काढलं, हे तोंडाला बांधलं होतं, माशा लय खतरनाक होत्या. तर मध तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल मी मध काढताना, तर तो मम्मीच्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला लिंक जोडी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये. तर तो ब्लॉग तुम्ही पहा नक्की. आणि हे बघा ह्यो भैया मशीन शिकू राहिलाय, आणि ह्यो मशीनवर उभा राहिलाय. आणि ही आणि ह्यो भैया काही हिला काहीतरी खायला नाही पाहिले. हे बघा खायचे मॅगी नको, रोड रोलर पण लावेल मित्रांनो. तर हे बघा हे काय गज विज कुठून घेतली, डोळ्या बिळायला लागेल ना. जिथं जिथं ज्याचं त्याचं ठेवून द्या बरं का. हे काय रे पाहिले, काय ब्रेक म्हणजे दोन माणसं लागायचे. वय रे वय रे अशा हे. अरे जॉईंट होतं का. अरे बघा हे काहीतरी करून राहिलं. पाहिले उतर आहे. तर हे बघा हे काही जुगाड करून राहिली. तर हे बघा येत आपल्यावर ते पण दबत ते तिकडचं. आणि हे बघा उचलू राहिलेत बाप. अय बोलणे खायचे कामा नको करू बरं का. ए काय ह्याला कुठं नाही करता बाप. अख्खं सिस्टम त्यांनी उचलून दाखवलं. तर बघा हे मशीन अरे खाल्ली, अरे तर हे बघा इथं मित्रांनो असं मशीन चालली येते, स्टेअरिंग येते येते आणि ब्रेक डबल पाया खाली येतो. आणि ते कामगार कुठे गेले रे. तर 2-4 दिवसांनी येणार रे. आता मी खाली उतरून राहिलो, मला आता वाट राहिलो. आता मी चाललोय खाली मित्रांनो, यांच्यामुळं मला बोलणे बसायला नको.
तर बघा रोड रोलरचं हे किती जाड राहतं. टायरच म्हणायचं आता, याला काय आहे दुसरं. तर हे बघा इतकं त्याचं जाड हे राहतंय एवढं. तर 2-3 दिवसांनी येणार आहे म्हणतात. हे बघा इथं हे लावलेत पाणी मारायला टाईम इथं. हे कपड्यावर पाणी मारत आहेत आणि मग हे खाली. तर हे बघा आता ह्यो तिकडं झालं, आता इकडं चाललाय. आणि हे बघा व्ह्यू कसा आहे. गिअर सिस्टम आहे. कसं चढ जरा तिकडं वळ्यावर स्टेअरिंग आहे भाई. तिकडं पाहिली वळ्यावर स्टेअरिंग लॉक आहे. नाही ते चालू झाल्यावर वळत असेल. चालू झाल्यावर आत्ताच नसेल, चालू झाल्यावर लय सोपं जात असेल वळा. आणि हे बघा ही पाहिली नाही लय पिसाळ्यावानी मत खाल्लं. ही पाहिली का तर आता मी या पाहिलेला जोरात मारून पळून जाणार आहे. तर बघा कशी घाबरली. तर आता ह्यो बघा हे डांबर कसं काढू एकदम कडक झालं. चिकटपणी कडकपणी निघलं. हे असं काढलं तर निघन. हे बघा तर वेगळ्या लेअरमधून क्रूड ऑइल जेव्हा पास होतं तेव्हा डिझेल पेट्रोल अजून बरेचसे गॅसेस आणि ते वेगळ्या होत्यात. आणि शेवटचा मटेरियल डांबर राहतो. तर हे बघा इकडे एक बसली आराध्या आणि इकडे एक बसली कल्याणी. तर बनीला आम्ही आत्ता मोळाचं पोळी खाऊ घातली. तर ते कुत्र्याला जर खाऊ घातला ना तर कुत्रं एकदम गरम होतं. म्हणजे अनवळखी माणूस बिनूस एकदम तब्येत सुधारती आणि अनवळखी माणसाला पण ते भुकत. हे कसा डांबर काढितो. हे काय रे हे छिद्र आहे का हे असं डायरेक्ट हे छिद्र आहे रे आहे की नाही टोचन करायला. तर बघा रोडचे मशीन कसे राहतील. बघा इथं डांबर की दादाने पाहिलं तर गोळीबार करतात बरं का. मित्रांनो आता हे किती दिवस एक दिवस झाला हो बाई, तरी पण असं आत गेलो असं गरम वाटत. खरं काय गरम वाटत आत्ता पण लेट आहे. ते डांबर ते तिथून हे होतं वाटतं. गरम वाटत तिथं वरून अशा आत्ता पण. येऊ काय येऊ थोडं गरम वाटत आहे मित्रांनो. आणि मला मम्मी आता आवाज देऊ राहिली बोलन ती जर मी असं कुठाने करून राहिलो होते. आणि हे बघा इथं पाहिली बसलेली बुट्टा म्हणली. ग्रॅनी पहा धिंगाणा. आता यशा गेला बांगल्यात. नाही राव त्यो खतरनाक माणूस. तर हे बघा असा धिंगाणा करून राहिलेत. अय खो खो काय असं खेळत का पाहिले. तर हे बघा हे पाहिजे बाप. आता यशाला धुमाकूळ भांडणं करतो काय नाही. तर हे बघा यो जिंकला चालला आता घरी. त्याला ट्रॉफी द्यायची ऐवजी शिव्या देऊ राहिलेत. पहिले हारली का अय पहिले पडली कस काय. तू पाडेल का त्याने तुला पाडेल गप्पा पाहिले. तर हे बघा इथं मम्मी बसली. फोल्ड का दाखव. अरे बाप दे 5,000 रुपये. पाहिले 500 रुपये दे. स्क्रॅच पडलं
क्रॅच पडले तर ऊस फेकलाय. तर मित्रांनो काही झालं तर नाही पण जाऊ द्या. नाही दादा ये. तू ते फेकला ना तेव्हा ते झालं. दे दादा. तर मित्रांनो आज इतकंच. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.